are going to learn today 10th chapter of 6th standard science, force and types of force. आता त्यांनी फर्स्ट सांगितलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, म्हणजे पहा आणि चर्चा करा. तर आपल्याला इथं काय काय दिसतंय की एक मुलगा जो आहे तो नाव जी आहे पाण्यामध्ये नदीत किंवा समुद्रात वल्हवतोय. दुसरं दिसतंय आपल्याला स्पंजवर एकाने बोटाने प्रेस केलं. एक जण 2 हातांनी पहार वाकवायचा प्रयत्न करतोय. पुढे एक बैलगाडी दिसतीये, 2 बैल तिला ओढतायत. तर एक मुलगा काय करतोय, इथं स्टिकने चाक फिरवतोय. परत एक फुटबॉलने किक मारली आणि फुटबॉल जातोय, मूव्ह होतोय. त्यांनी म्हणलं आहे विल अ बोट मूव्ह अहेड अनलेस पुश्ड विथ द हेल्प ऑफ अन ओअर. जर वल्हवलीच नाही बोट, हे की नाही, तर ती पुढे मूव्ह होईल का, असं त्यांनी म्हणलं आहे. अहेड म्हणजे पुढे. हू एक्झर्ट फोर्स टू मूव्ह अ बुलॉक कार्ट फॉरवर्ड. एक्झर्ट्स म्हणजे लावणे, फोर्स कोण लावत आहे. हू एक्झर्ट फोर्स म्हणजे बुलॉक कार्ट म्हणजे बैलगाडी. बैलगाडी पुढे मूव्ह करण्यासाठी फोर्स कोण लावत आहे. व्हॉट मेक्स द बॉल मूव्ह ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल. हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज. मग त्यांनी म्हणलं आहे की फुटबॉलच्या गेममध्ये हा बॉल जो मूव्ह होतो आहे तो कशामुळे मूव्ह होतो आहे, काय असं आहे की त्याला मूव्ह करतं आहे. हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज, त्याची डायरेक्शन का चेंज होती आहे किंवा कशी चेंज होती आहे. विल द व्हील गो फॉरवर्ड इफ इट इज नॉट पुश्ड विथ स्टिक. जर आपण स्टिकने जर पुश केलंच नाही तर व्हील जे आहे ते पुढे फॉरवर्ड मूव्ह होईल का, असं त्यांनी म्हणलं आहे. नाऊ इथे पाहूया आता. When we kick the football coming in our direction towards the goal, we apply force. जेव्हा आपण फुटबॉल किक करतोय आपण काय करतोय, त्याला फोर्स अप्लाय करतोय. इन डे टू डे लाईफ म्हणजे दररोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात वी डू मेनी ॲक्शन्स सच ॲज लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग बायसिकल अँड स्टॉपिंग इट ॲट अ टाइम्स. म्हणजे बायसिकल चालवण्यासाठी आणि थांबवण्यासाठी, लिफ्टिंगसाठी, पुलिंगसाठी, पुशिंग अ लोड म्हणजे एखादा लोड पुश करण्यासाठी, वजन पुश करण्यासाठी, स्क्विझिंग म्हणजे दाबण्यासाठी, बेंडिंग म्हणजे वाकवण्यासाठी, ड्रायव्हिंग व्हेकल्स म्हणजे गाडी चालवण्यासाठी आपण काय करतो आहे, खूप अशा भरपूर साऱ्या डे टू डे लाईफमध्ये अशा ॲक्शन्स करतो आहे. इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स फॉर डुईंग ऑल दीज ॲक्शन्स. म्हणजेच ह्या सगळ्या ॲक्शन्स करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं, अप्लाय करणं, फोर्स अप्लाय करणं कसं जास्त गरजेचं असतं. नेसेसरी म्हणजे काय, गरजेचं आहे किंवा रिक्वायर्ड आहे. फोर्स इज अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट टू पुल इट ऑर पुश इट इन एनी मॅनर. म्हणजे फोर्स कशासाठी आपल्याला आपण अप्लाय करतो आहे, ऑब्जेक्ट पुल करण्यासाठी किंवा पुश करण्यासाठी. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कोणताही ऑब्जेक्ट स्वतः त्याची पोझिशन चेंज करू शकत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. त्याला काय द्यावं लागतं, फोर्स अप्लाय करावं लागतो. फोर्स म्हणजेच काय, बल लावावं लागतं किंवा ताकद लावावं लागते. ऑल्सो आणि फोर्स जो आहे तो कशासाठी रिक्वायर्ड आहे की फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणजे डायरेक्शनची, फुटबॉल आपल्याकडे येतो आहे त्याची आपल्याला डायरेक्शन चेंज करायची, तर आपण काय करतो आहे, किक मारतो आहे आणि तो दुसऱ्या डायरेक्शनला पाठवतो आहे किंवा स्टॉप पण करतो आहे. तर स्टॉप पण करण्यासाठी किंवा डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी सगळ्यासाठी काय करावं लागते, आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो आहे. ओके. पुढं म्हणलं कॅन यू टेल, म्हणजे तुम्ही सांगू शकता का, व्हॉट हॅपन्स व्हेन यू होल्ड द 2 एंड्स ऑफ अ स्प्रिंग अँड पुल देम अपार्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण स्प्रिंगचे 2 एंड पकडतो आणि लांब ओढतोय तर त्यावेळेस काय होतं, असं त्यांनी म्हणलं की आपल्याला माहिती काय होतं आहे की स्प्रिंग परत
आधीच्या पोझिशनमध्ये जायचा प्रयत्न करते, म्हणजेच सेंटरमधून स्प्रिंगला काय होतं, एक फोर्स अप्लाय होतो. व्हॉट हॅपन्स वेन ब्लॅकस्मिथ हॅमर्स रेड हॉट पीस ऑफ आयर्न. मग आता रेड हॉट पीस जर ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, हॅमर्स म्हणजे काय, हातोड्याने जर मारला, काय मारला, हॉट पीस ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाचा पीस जर हातोड्याने मारला तर काय होतोय, तो आपल्याला दिसतंय थोड्या प्रमाणात त्याचा आकार काय होतोय, चेंज होतोय. ओके, सिमिलरली द स्प्रिंग ओढली आपण, स्प्रिंगचा पण काय होतोय, आकार चेंज होतोय. म्हणजेच काय, द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचा शेप पण चेंज करायचा असेल तरी पण आपल्याला काय गरजेचं आहे, फोर्स गरजेचा आहे. तर या फोर्सचे टाईप कोणते कोणते ते आपण पाहूया आता. फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे मसल्स, ठीक आहे नाही, मसल्सचा जो फोर्स अप्लाय केला जातो युजिंग मसल्स, विथ द हेल्प ऑफ मसल्स, त्यालाच काय म्हणायचं आहे, मस्क्युलर फोर्स. इन ऑल द ॲक्शन्स शोन इन अबोव पिक्चर, म्हणजे वरती आपण जे ॲक्शन्स पाहिले, काय, नाव चालवणे, बॉल किक करणे, व्हील स्टिकने पुश करणे किंवा बैलगाडी चालवणे, तिथं काय होतं आहे की द मुवमेंट्स टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ बोन्स अँड मसल्स इन द बॉडी. तर ही मुवमेंट कशामुळं होती आहे, बोन्स आणि मसल्समुळं होती बॉडीपासून. द पर्सन इन द पिक्चर अलॉंग साईड इज लिफ्टिंग द वेट बाय युजिंग मस्क्युलर फोर्स. अलॉंग साईड म्हणजे सोबतचा. आता सोबतचं जर पिक्चर आहे हे इथं, ठीक आहे नाही, या पिक्चरमध्ये काय दिसतं आहे, या पिक्चरमध्ये की एक व्यक्ती त्याने काय केलं आहे, वेट लिफ्ट केलं आहे, उचललं आहे, ठीक आहे नाही, कशाने, युजिंग मस्क्युलर फोर्स. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स, मग इथं डेफिनेशन दिली आहे बघा, द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. Now use your brain power. For which task in your day-to-day life do you use muscular force? कशासाठी वापरतोय आपण, सगळ्या गोष्टीसाठी, रायडिंग बायसिकल, रनिंग, वॉकिंग, लिफ्टिंग समथिंग, ठीक आहे नाही, आपण काय करतोय, मस्क्युलर फोर्स लावतोय, ब्रश करण्यासाठी, जेवण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट पाहूया मेकॅनिकल फोर्स. We use different machines for doing many tasks. Muscular force is used for running some machines. मग आपण काय करतोय, खूप साऱ्या मशीन्स डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतोय. कोणत्या कोणत्या मशीन्स, फॉर एक्झाम्पल वॉटर पंप. वॉटर पंप कशासाठी आहे, पाणी आपल्याला घराच्या वर जी टाकी आहे त्यामध्ये चढवायचं आहे, त्यासाठी काय लागते, वॉटर पंप लागतोय. नंतर आहे मिक्सर, त्यानंतर सिविंग मशीन दिसते, इकडं ट्रॅक्टर दिसतोय, लक्षात. मग ह्या ज्या मशीन्स आहेत, या सम मशीन्स आर रन बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी ऑर फ्युएल. म्हणजेच काय, यातल्या ह्या मशीन्स, काही मशीन्स ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, त्यातल्या काही इलेक्ट्रिसिटीने वर्क रन होतात आणि काही फ्युएलने रन होतात. मशीन्स लाईक the latter are called automatic machines because a mechanical force is used here. For example, sewing machine, electric pump, washing machine, mixer, etc. म्हणजेच काय की ह्या मशीन्स ज्या आहेत त्यांनाच आपण काय म्हणतोय, ऑटोमॅटिक मशीन्स पण म्हणतोय. का ऑटोमॅटिक मशीन्स म्हणतोय, कारण त्या कशा, मेकॅनिकल फोर्स तिथं यूज होतो आहे. कुठं, स्विमिंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन्स, ओके, आणि त्या कशावर रन होत आहेत, इलेक्ट्रिसिटी आणि फ्युएलवर रन होत आहेत. फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. म्हणजे मशीनने अप्लाय केलेला फोर्स त्यालाच काय म्हणायचं आहे, मेकॅनिकल फोर्स. आणि मसल्सने अप्लाय केलेला फोर्स म्हणजेच काय, मस्क्युलर फोर्स. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, गुरुत्वाकर्षण मराठीत म्हणतो आपण त्याला. इफ एन ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाइंग फोर्स इट रिचेस अ सर्टन हाईट अँड कम्स डाऊन अगेन. जर आपण ऑब्जेक्ट अपवर्ड फेकला आहे की नाही, फोर्स अप्लाय करून, तो काय होतं आहे, एक सर्टन हाईटला पोहोचतो आहे आणि परत डाऊन म्हणजे खाली येतो आहे. वाय इज दिस सो? तर असं का होतं आहे त्यांनी म्हणलं आहे. वाय डू फ्रूट्स ऑन ट्रीज फॉल टू ग्राउंड? मग त्या झाडावरचे फळं आहेत ते झाडावरून तुटून खालीच का पडतात, वर आकाशात का जात नाहीत? द अर्थ पुल्स ऑल द ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट सेल्फ. तर अर्थ काय करते आहे की प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करते आहे, ओढते आहे. पुल्स म्हणजे काय, ओढणे, ठीक आहे नाही. अर्थ म्हणजे पृथ्वी. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन काय आहे की फोर्स अप्लाइड बाय अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट सेल्फ, म्हणजे स्वतःकडं ओढण्यासाठी जो फोर्स अर्थ लावते त्यालाच काय म्हणायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डिस्कवरी कोणी केली किंवा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी शोधला? सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन इन द 17th century. 17व्या शतकात आयझॅक न्यूटन यांनी काय केलं आहे, या ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आहे. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स इन अ डायरेक्शन ऑपोजिट टू दॅट ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स. म्हणजेच काय की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे नाही, तो ॲक्ट्स करतो आहे कोणत्या डायरेक्शनमध्ये, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. कशाच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये, की जो ऑब्जेक्ट आता अपवर्ड मूव्ह होतो आहे. सपोज मी एखादा बॉल अपवर्ड फेकला तर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो आहे, स्वतःकडे ओढतो आहे, अर्थचा फोर्स. म्हणजेच काय झाली, दोघांची डायरेक्शन कशी झाली आहे, ऑपोजिट झाली आहे. इथं दिसतं आहे हा बॉल वर जातो आहे, वर जाताना त्याची डायरेक्शन वरती आहे आणि खालून त्याला ग्रॅव्हिटी पण काय करते आहे, अट्रॅक्ट करते आहे. Hence the speed of that object goes on decreasing till the end it becomes 0. म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो जसा जसा तो ऑब्जेक्ट वर जाईल तसा तसा तो ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो काय होत जातो आहे, कमी 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 होत जातो आहे. आणि एक पॉईंट असा येतो आहे की त्या पॉईंटला काय होतं आहे, त्या ऑब्जेक्टचा स्पीड कसा होतो आहे, 0 होतो आहे. ओके. Then the object starts falling down instead of going up any further. आणि मग ऑब्जेक्ट खाली पडायला चालू होतो. इन्स्टेड ऑफ गोईंग अप म्हणजे वर जाण्याच्या ऐवजी तो काय होतो आहे, खाली पडायला चालू होतो आहे. While falling the speed goes on increasing all the time due to gravitational force. आणि जसं जसं ऑब्जेक्ट 0 स्पीडवरून खाली येईल तसं तसं काय होत जातो आहे, त्याचा स्पीड पण काय होत जातो आहे, वाढत जातो आहे. वर जाताना स्पीड कमी कमी होत जातो आहे, एका पॉईंटला स्पीड 0 होतो आहे आणि जसा ऑब्जेक्ट वरून खाली पडेल तसा स्पीड वाढत जातो आहे. याच काय म्हणायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लेट्स ट्राय दिस. म्हणजे काय, आता आपण हे ट्राय करू. काय ट्राय करू, वन ॲक्टिव्हिटी इथं दिलेली त्यांनी. टेक अ स्मॉल स्टोन अँड बकेट फुल ऑफ वॉटर. म्हणजे एक बकेट वॉटर घ्या, एक छोटा खडा घ्या. ड्रॉप द स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर हाईटवरून काय करा, एक खडा त्यामध्ये टाका. यू विल हिअर अ साऊंड ऑफ द स्टोन ड्रॉपिंग इन द वॉटर. मग तुम्हाला काय ऐकू येईल, काय ऐकू येईल, साऊंड, स्टोनचा साऊंड ऐकू येईल वॉटरमध्ये ड्रॉप होताना. Now drop the same stone into the water from height of about 100 सेंटीमीटर. आता सेम स्टोन जो आहे तो 100 सेंटीमीटरवरून खाली ड्रॉप करा. यू विल हिअर इट साऊंड अगेन. तुम्हाला परत काय होईल, साऊंड ऐकू येईल. कशाचा, स्टोनचा. नाउ व्हॉट इज द डिफरन्स इन द साऊंड इन द टू ॲक्शन्स अबोव. तर आपल्याला त्यांनी म्हणलं आहे की दोन्ही साऊंडमध्ये काय आपल्याला डिफरन्स जाणवतो आहे की
20 सेंटीमीटरवरून जर स्टोन टाकला त्याचा आवाज कसा आहे, कमी आहे. वरतून जर टाकला तर त्याचा आवाज कसा आहे, जास्त आहे. म्हणजे याच्यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो किंवा काय निष्कर्ष काढू शकतो की फोर्स जो आहे, फोर्स जर हाईटवरून जर एखादा ऑब्जेक्ट आला आहे जास्त हाईटवरून, तर फोर्स पण कसा ॲप्लाय होतो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावर जास्त ॲप्लाय होतो आहे. आणि लक्षात, मग त्यामुळं तो वॉटर जे आहे आवाज पण मोठा येतो आहे आणि पाणी पण जे आहे बादलीचं थोडं काय होतं आहे, बाहेर पडतं आहे. का? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावर जास्त एक्झर्ट होतो आहे किंवा ॲप्लाय होतो आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहूया. The actions of lifting a sack are shown in the picture. The sack लिफ्ट करण्याची ॲक्शन इथं पिक्चरमध्ये दाखवलेली. One sack looks empty, the other one is full. What difference do you notice the way the two sacks are lifted? दोन्ही सॅक्स लिफ्ट करताना तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय? तर दिसतंय आपले एक मनुष्य जो आहे तो सहज उचलतोय सॅक, दुसरा जो आहे तो त्याला थोडेसे कष्ट करावं लागतात आणि तो थोडासा वाकला पण आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस. दॅट इज टू से इट वेज लेस. म्हणजेच काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो एम्प्टी सॅकवर कसा ॲप्लाय होतोय, कमी ॲप्लाय होतोय. आणि मोठ्या जास्त वजनाची जी सॅक आहे त्याच्यावर तो कसा ॲप्लाय होतोय, जास्त ॲप्लाय होतोय. म्हणजे कमी वजनाच्या सॅकवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी ॲप्लाय होतोय. जास्त वजनाची सॅक, इथून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठून लागतोय, इथून, ठीक आहे ना, अर्थवरून या ग्रॅव्हिटेशनल फोर्स या सॅकवर ॲप्लाय होतोय. इथं पण अर्थवरून या सॅकवर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय होतोय. तर या सॅकवर फोर्स कसा लागणार आहे, जास्त लागणार आहे. का? कारण त्यामध्ये जास्त काय आहे, भरलेलं आहे ऑब्जेक्ट्स. या सॅकमध्ये ही सॅक एम्प्टी, यावर फोर्स कमी लागणार आहे. म्हणजेच काय, ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे जास्त वेट उचलण्यासाठी काय करावं लागेल, जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. नेक्स्ट पाहूया. आता अजून एक ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी. टू वे ॲन ऑब्जेक्ट इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ अ स्प्रिंग बॅलन्स. मग एक ऑब्जेक्ट जो आहे त्याचं वजन मोजण्यासाठी त्याला काय करावं लागतं आहे, हंग करावं लागतं आहे. कशाला? एक स्प्रिंग बॅलन्सला. स्प्रिंग बॅलन्स एक असं डिवाइस आहे की त्याला आपण ऑब्जेक्ट हंग करून त्याचं वेट मेजर करू शकतो. The suspended object is pulled downwards by the force of gravity. At the same time, the force of the tension in the spring constantly pulls the object upwards. म्हणजे काय की the स्प्रिंग बॅलन्स काय करतोय, स्प्रिंग काय करते, त्या ऑब्जेक्टला अपवर्ड पुल करते आणि सेम टाईम ग्रॅव्हिटी जे आहे त्या ऑब्जेक्टला डाऊनवर्ड पुल करते. The object comes to rest when the tension in the spring and the gravitational force on the object becomes equal. म्हणजे ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि टेन्शन इन द स्प्रिंग म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो काय होईल, मग रेस्टला येईल. ज्यावेळेस हे दोन्ही फोर्स काय होतील, इक्वल होतील. कोणते दोन्ही फोर्स? स्प्रिंगचा फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थचा फोर्स. In this position, the scale on the spring balance shows gravitational force acting on the object, which is the weight of the object. या पोझिशनमध्येच द स्केल ऑन द स्प्रिंग बॅलन्स म्हणजेच काय, स्प्रिंग बॅलन्सवर एक स्केल काय दाखवते, वजन जे दाखवते ते वजन म्हणजेच काय आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. त्यालाच काय म्हणायचं आहे, वेट ऑफ द ऑब्जेक्ट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. नेक्स्ट पाहूया.
The gravitational force operates between the sun and the planets in the solar system. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सन आणि सगळ्या प्लॅनेट्समध्ये काय होतं आहे, ॲक्ट होतो आहे किंवा अप्लाय होतं आहे. बिकॉज ऑफ दिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. मग यामुळंच काय होतं आहे, प्लॅनेट जे आहेत ते सनभोवती काय होत आहेत, रिव्हॉल्व होत आहेत. ॲट द सेम टाईम ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन द प्लॅनेट्स. आणि त्याच वेळेस प्लॅनेट्समध्ये पण आपण काय करतो आहे, ग्रॅव्हिटी ऑब्झर्व करतो आहे. देन व्हाय डोंट ऑल द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स फॉल टुवर्ड्स द सन. मग सगळे प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट जे आहेत ते सूर्याकडं का जात नाहीत असं त्यांनी म्हणलं आहे. का जात नाही आहेत, कारण सगळ्या प्लॅनेट्समध्ये पण काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्यामुळं सगळे प्लॅनेट जे आहेत ते कसे राहत आहेत, त्यांच्या ऑर्बिटमध्येच मूव्ह करत राहत आहेत. सूर्याकडं अट्रॅक्ट होत नाहीत, सनकडे अट्रॅक्ट होत नाहीत. यूज युअर ब्रेन पॉवर इथं एक म्हणलं आहे. विच फोर्सेस आर ॲक्टिंग अपॉन ॲन एरोप्लेन टेकिंग ऑफ इन टू द स्काय. मग आकाशात जर एरोप्लेन जात आहे त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ॲप्लाय होत आहेत, तर आपल्याला माहिती त्यामध्ये त्यावर मेकॅनिकल फोर्स ॲप्लाय होतो आहे मशीनचा. अजून खालून ग्राउंड काय करते, अर्थ काय करते, त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय करते. ओके, नेक्स्ट वन मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय आहे की मॅग्नेटद्वारे ॲप्लाय केलेला फोर्स. आपल्याला माहिती आहे मॅग्नेट काय करतो आहे, आयर्नच्या वस्तू ज्या आहेत त्या स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आहे, लोखंडाच्या वस्तू. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट, इट स्टिक्स टू द मॅग्नेट. म्हणजेच काय, मॅग्नेट टेबलवर ठेवा, आयर्न नेल म्हणजे एक खिळा मॅग्नेटच्या जवळ न्या, तर तो काय होणार आहे, मॅग्नेटला स्टिक होणार आहे. नाऊ होल्ड द मॅग्नेट अपराईट इन द एअर अवे फ्रॉम द नेल. व्हॉट हॅपन्स. आणि मॅग्नेट आता काय करा, हवेत धरा खिळ्यापासून लांब, तर काय होईल, खिळे जे आहेत ते वर मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील, म्हणजे हवेत जंप करून ते मॅग्नेटला काय होतील, चिटकतील, स्टिक होतील. मग द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. तर ह्या मॅग्नेटने अप्लाय केलेला फोर्स म्हणजेच कोणता, मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट वन आहे फ्रिक्शनल फोर्स. When carom piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. मग ज्या वेळेस आपण कॅरम पीस जो आहे तो फ्लिक करतो, फ्लिक म्हणजे काय, टिचकी मारतो त्यावर, तर तो काय होतं आहे, कॅरम बोर्डवर स्लाईड होतो आहे आणि एका सर्टन डिस्टन्स नंतर काय होणार आहे, तो स्टॉप होणार आहे. म्हणलं लक्षात. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. सिमिलरली एखादा बॉल फ्लॅट ग्राउंडवर रोल होतो आहे, तो पण काय होणार आहे, सर्टन डिस्टन्स नंतर स्टॉप होणार आहे. वाय डज दिस हॅपन. तर हे का घडतं आहे, तर वेन टू सर्फेसेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू द प्ले. म्हणजे दोन सरफेस ज्यावेळेस एकमेकावर रब करतो आपण, काय होतं आहे मग, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजेच काय, घर्षण. दोन्हींमधलं घर्षणचा फोर्स जो येतो आहे तो काय होतो आहे, मग कम्स इन टू द प्ले म्हणजे ॲक्ट होतो आहे. फ्रिक्शनचा फोर्स काय होतो आहे, ॲक्ट होतो आहे. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. आणि फ्रिक्शनचा फोर्स जो आहे तो इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे काय, फ्रिक्शनचा फोर्स जो आहे तो नेहमी आपल्या मोशनची जी डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्येच काय होतं आहे, ॲक्ट होतं आहे. म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतं म्हणजे काय, की सपोज इथं पाहूया आपण, ही जी डायरेक्शन आहे, इथं एक व्यक्ती दिसतो आहे आपल्याला, बॉक्स काय करतो आहे, पुल करतो आहे. मोशन आहे या डायरेक्शनमध्ये, लेफ्ट डायरेक्शनमध्ये, राईट डायरेक्शनमध्ये. आणि फ्रिक्शन किंवा घर्षणाचा फोर्स जो सरफेसकडून ॲप्लाय होतो आहे तो कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, लेफ्ट डायरेक्शनमध्ये. म्हणजेच काय की डायरेक्शन, कशाची डायरेक्शन,
एक्सटर्नल फोर्सची डायरेक्शन आणि फ्रिक्शनची डायरेक्शन दोन्ही कशी असते, एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे अगेन्स्ट इच ऑदर. इथं दिसतंय मोशन राईट साईड, फ्रिक्शन लेफ्ट साईड. इकडं मोशन लेफ्ट साईड, फ्रिक्शन राईट साईड. कळलं आहे. सिमिलरली इथं रोलिंग स्टोन दिसतोय. हे रोलिंग स्टोन आपण ज्यावेळेस रोल करतो त्यावेळेस पण त्याला या जमिनीकडून काय होतं, एक फ्रिक्शनचा फोर्स अप्लाय होते. जर हे फ्रिक्शन नसेल तर काय होईल, सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते स्टॉपच होणार नाहीत, ते कंटिन्युअस काय करत राहतील, स्लाईड करत राहतील किंवा रोल करत राहतील. नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतो बायसिकल चालवल्यानंतर, ती काय होते, थोड्या वेळानंतर स्टॉप होती. तर हे का होतं आहे, कारण ब्रेकमध्ये आणि सायकलच्या रिममध्ये काय होतं आहे, फ्रिक्शन होतं आहे. त्या फ्रिक्शनमुळं थोड्या वेळानंतर सायकलचा स्पीड कमी होतो आहे आणि ती स्टॉप होती आहे. तर यूज युअर ब्रेन पॉवर म्हणलं आहे. तर व्हाय इज पावडर स्प्रिंकल्ड ऑन द कॅरम बोर्ड व्हाईल प्लेईंग कॅरम. तर कॅरम बोर्डवर पावडर का स्प्रिंकल केली जाते किंवा का मारली जाते, तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी फ्रिक्शन कमी करायचं आहे. फ्रिक्शन कमी करण्यासाठी काय करावं लागेल, ते सरफेसचे जे बारीक बारीक छिद्र आहेत ते आपल्याला बुजवावं लागतील. तर ते बुजवण्यासाठी काय करतात, आपण तिथे पावडर टाकली जाते. त्यामुळे दोन सरफेसमधलं फ्रिक्शन कमी होतं आणि ऑब्जेक्ट जास्त इझिली किंवा जास्त स्मूथली काय होतं आहे, मूव्ह होतं आहे. अजून एक ॲक्टिव्हिटी करा म्हणलं आहे त्यांनी की टेक two pieces of smooth paper and 2 of a sand paper and rub them against each other. What do you notice? म्हणजे काय, 2 पीसेस घ्या स्मूथ पेपरची आणि 2 सँड पेपरची घ्या आणि एकमेकांच्या अगेन्स्ट ते घासा. तर तुम्हाला काय दिसतं, की द स्मूथ सरफेसेस कॅन बी इझिली बी रब्ड अगेन्स्ट इच अदर व्हाईल बिकॉज फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. स्मूथ सरफेसेस घेतले दोन्ही, त्यांच्यात स्मूथ आहेत, त्यामुळं जास्त तिथं खरबरीत नाही आहे, त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन कसं आहे, कमी आहे. वाईल रफ सरफेसेस कॅन नॉट बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर. आणि रफ सरफेस आहेत ते एकमेकांशी जास्त घासताना काय होत आहेत, इझिली घासले जात नाही आहेत. का, कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे तो तिथं कसा आहे, खूप जास्त. त्यामुळे नेक्स्ट, इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग आपल्याला ग्राउंडवर चालताना सुद्धा काय गरजेचं असतं, फ्रिक्शनल फोर्स गरजेचा असतो. का, कारण जर ग्राउंडवर फ्रिक्शनल फोर्सच नसेल तर काय होईल, आपण तिथे घसरून जाऊ. कशामुळं घसरून जाऊ, कारण फोर्स अप्लाय जो होतो आहे तो आपल्या पायांवर, तो कसा अप्लाय होतो आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये. जर फोर्सच अप्लाय नाही झाला, इथं पाहूया आपण, जर फोर्सच अप्लाय नाही झाला तर काय होणार आहे, आपले पाय सटकणार आहे ते किंवा आपण स्लिप होणार आहेत. ते आलं लक्षात. म्हणून आपल्याला काय गरजेचं आहे, फ्रिक्शनल फोर्स चालताना सुद्धा. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लिप अँड फॉल. आपण स्लिप होऊन काय होईल, फॉल होईल. फॉर एक्झाम्पल, वी आर लाईकली टू स्लीप व्हाईल वॉकिंग ऑन अन ऑइली ऑर वेट फ्लोअर. म्हणजेच काय, ऑइली फ्लोअर असेल किंवा ओला फ्लोअर असेल, तेलकट किंवा ओला, तर आपण काय होते, स्लीप होतं आहे. का, कारण तिथं दोन्ही सरफेसमधलं फ्रिक्शन काय केलेलं जातं आहे, कमी केलं जातं आहे ऑइलमुळं किंवा पाण्यामुळं. सिमिलरली, व्हाय इज वुडन प्लँक लेड डाऊन फॉर पुलिंग आउट अ कार विच इज स्टक इन मड. आता आपण बघतो आहे की चिखलामध्ये एखादी कार जी आहे ती स्टक झाली आहे का नाही. मग ती स्टक झाल्यानंतर तिला बाहेर काढण्यासाठी वुडन प्लँक टाकला जातो. तो का टाकला जातो आहे, तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस कार चिखलात अडकते आहे ती तिचं चाक गोल गोल फिरतं आहे. का गोल फिरतं आहे, कारण तिथं फ्रिक्शन काय होतं आहे, कमी होतं आहे, ॲब्सोल्युटली झिरो होतं आहे. कशामुळं, कारचे जे
टायर जे आहे, टायरचे जे छिद्र जे आहेत ते चिखलांमुळं सगळे बुजून गेलेले आहेत. त्यामुळं टायर कसं झालं आहे, स्मूथ झालं आहे. एक नाही, चिखल तर ऑलरेडीच कसं आहे, स्मूथ आहे. टायर तिथं गोल गोल फिरत राहणार आहे. फ्रिक्शन होणार आहे का? नाही होणार आहे. मग अशा वेळेस जर आपण तिथं वुडन प्लँक टाकला, कशा पद्धतीने इथं दिसतं आहे आपल्याला, अशा पद्धतीने जर आपण तिथं वुडन प्लँक टाकला तर तो काय होणार आहे, या वुडन प्लँकवरून ते टायर ऑटोमॅटिक ह्या सरफेसचं नाही का नाही, हा सरफेस इथं दिसतो आहे त्याचं आणि या टायरचं काय होईल, फ्रिक्शन होईल. आणि फ्रिक्शनमुळं हे टायर काय होईल, इझिली या मडमधून बाहेर येईल. लक्षात, यामुळे फ्रिक्शन हे गरजेचं आहे. नेक्स्ट पाहूया इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, तर त्यासाठी पण एक ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यांनी. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल, रब अ पीस ऑफ थर्मोकॉल और इन्फ्लेटेड बलून अगेन्स्ट सिल्क क्लॉथ अँड ब्रिंग इट नियर दीज पीसेस. म्हणजे काय की कागदाचे तुकडे, छोटे छोटे तुकडे किंवा थर्मोकॉलचे तुकडे हे काय करा, एका पेपरवर टाका. त्यानंतर एक इन्फ्लेटेड बनवून घ्या. इन्फ्लेटेड म्हणजे काय, फुगवलेला बनवून घ्या आणि तुमच्या केसांवर किंवा सिल्क क्लॉथवर तो घासा. नाही का नाही, ज्यावेळेस तो आपण एकमेकांवर घासतोय बलून, तर तो काय करतोय, बलून त्याच्या सरफेसवर इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज प्रोड्यूस करतोय. आणि ज्यावेळेस आपण हा बलून किंवा असा हा प्लॅस्टिकचा कॉम्ब या कागदाच्या तुकड्यांजवळ आणू, तर ते तुकडे याला काय होत आहेत, चिटकत आहेत. त्या बलूनवर किंवा त्या प्लॅस्टिकच्या कॉम्बवर काय होतं, एक निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि हे पॉझिटिव्ह चार्जचे तुकडे जे आहेत ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. कळाले. तर ही प्रॉपर्टी जी आहे, ही प्रॉपर्टी कोणत्या ऑब्जेक्टमध्ये दिसते आपल्याला, प्लास्टिकमध्ये, रबरमध्ये आणि एबोनाईटमध्ये दिसते. कशावर दिसती, एबोनाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे पाहूया, इथं दिसतं आहे आपल्याला बलून फुगवला आपण, केसावर घासला किंवा कपड्यावर घासला आणि प्लास्टिकच्या कागदाच्या तुकड्यांजवळ नेला, तर ते तुकडे त्याच्या सरफेसला काय होत आहे, चिटकत आहेत. तर हे काय होतं आहे, सिमिलरली इथं पण इलेक्ट्रिकली चार्ज कॉम्ब आणि टायनी पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट होत आहेत. तर हे काय होतं आहे की बलूनच्या सरफेसवर काय होतं आहे, एक निगेटिव्ह चार्ज तयार होतो आहे. तर पाहूया, ठीक आहे. बलूनच्या सरफेसवर म्हणजेच रबर, प्लॅस्टिक आणि एबोनाईट यांच्या सरफेसवर एक निगेटिव्ह चार्ज तयार होतो आहे. तो पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट्सला काय करतो आहे, अट्रॅक्ट करतो आहे. तर यालाच काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड एबोनाईट ड्यू टू फ्रिक्शन. म्हणजेच हे जे मटेरियल आहेत, रबर, प्लॅस्टिक आणि एबोनाईट, यांच्यावर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड होती फ्रिक्शनमुळे. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज्ड मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग याच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल्समुळे ॲप्लाय होणारा फोर्स किंवा एक्झर्ट होणारा फोर्स, यालाच काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कळलं आहे. नेक्स्ट आहे कंबाईन फोर्स. कंबाईन फोर्स म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आपण मूव्ह करायचं आहे, तर त्याला तिथं काय लागणार आहे, सर्व प्रकारचे फोर्स जे आहेत ते काय होणार आहे, त्यावर ॲप्लाय होणार आहे. सपोज मी काय करतो, एक लाकडी बॉक्स ढकलतो आहे, पुश करतो आहे, तर त्या कोणता फोर्स लागणार आहे, मस्क्युलर फोर्स लागणार आहे. अजून सरफेसचा फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. या पद्धतीने याला म्हणायचं आहे कंबाईन फोर्सेस. व्हॉट वी हॅव लर्न्ड म्हणजे काय, आपण काय शिकलो, द फोर्स इज रिक्वायर्ड. फोर्स काय असतो आहे, रिक्वायर्ड असतो आहे. कशासाठी, टू ब्रिंग एनी ॲक्शन. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव्ह, द चेंज ऑफ डायरेक्शन अँड ऑल्सो द चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं डायरेक्शन, ऑब्जेक्टची पोझिशन आणि ऑब्जेक्टचा शेप ह्या चेंज करण्यासाठी फोर्स गरजेचा असतो. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस. कोणते फोर्सेस आहेत, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मस्क्युलर फोर्स मसलद्वारे अप्लाय केला जातो, स्नायूंची ऊर्जा. त्यानंतर मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर म्हणजे स्नायूंकडून अप्लाय केला जाणारा बल.
मेकॅनिकल म्हणजे मशीनकडून अप्लाय केला जाणारा बल, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, आणि मॅग्नेटिक फोर्स म्हणजे मॅग्नेट्स किंवा लोह चुंबकाकडून अप्लाय केला जाणारा फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे दोन सरफेसमधलं होणारा फ्रिक्शनमुळे अप्लाय होणारा फोर्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रिकली चार्ज्ड आयटम जे आहेत म्हणजे कोणते, प्लास्टिक आणि रबर आणि एबोनाइट यांच्या इलेक्ट्रिकली चार्ज होण्याच्या प्रॉपर्टीमुळे अप्लाय केला जाणारा फोर्स. समजलं आहे?